आप देख रहे हैं एनएमटी न्यूज और आपको रखे सबसे आगे। पेड़ पौधे मत करो नष्ट, सांस लेने में होगा कष्ट। पेड़ लगाओ, पेड़ बचाओ, इस दुनिया को सुंदर बनाओ। कॉपर खैरना पुलिस स्टेशन के अंतर्गत आज वृक्षारोपण का कार्य किया गया। कॉपर खैरना पुलिस स्टेशन के थाना अध्यक्ष आदुंबर पाटिल की अध्यक्षता में पुलिस कंपाउंड में सैकड़ों पेड़ और पौधे लगाने का कार्यक्रम संपन्न किया गया। साथ ही स्थानिक पर्यावरण प्रेमियों ने नारा भी लगाया, पेड़ लगाएं जीवन बचाएं, इस धरती को स्वर्ग बनाएं, इस धरती को चलो हरा भरा बनाएं। आओ मिलकर सभी पेड़ लगाएं। देखिए एनएमटी न्यूज की खास रिपोर्ट। मी सर्वप्रथम कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय माननीय औदुंबर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमचं सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी वृक्षारोपणामध्ये पुढाकार घेऊन आज त्यांची जी नवीन इमारत इथं होणार आहे ती नवीन इमारत पूर्ण होण्याच्या अगोदर ही झाडं चांगल्या पद्धतीने वाढतील अशा पद्धतीने चांगलं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना यासाठी मदत करणारे आपले जे संस्था जे आहेत अंशिक त्या संस्थेचे पण सदस्य इथं आलेले आहेत। त्याचबरोबर ह्या भागातील जागरूक जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, मग आपल्या शिंदे मॅडम असतील, शिंदे साहेब असतील, कचरे मॅडम असतील आणि आपले मोरे साहेब असतील, सर्व आता मला नवीन असल्यामुळे सर्वांची नावं माहीत नाही, हळूहळू सगळी नावं माहीत होतील। आणि त्याबरोबरच आपले RSFचे पण काही प्रतिनिधी आहेत पर्यावरणावर प्रेम करणारे, या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि फक्त मला एकच सांगायचं आहे की आपलं नवी मुंबई शहर हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आलं। आपण स्वच्छ सर्वेक्षणमुळे एक नियोजित शहर म्हणून आपण गणलं जातोय आणि या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी आल्यापासून पाहतोय की 2015-16 पासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यावेळेपासून एक आपण ब्रीदवाक्य साहेब आपण ठरवलं होतं की निश्चय केला नंबर पहिला, पण तो आपण निश्चय करतोय पण अजून नंबर काय आपला येत नाही। त्यामुळे ह्यावेळेला निश्चितच आपण यावेळेला अगदी मनापासून काम करून निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य धरून आम्ही काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आता आपण डीप क्लीन ड्राईव्ह पण सुरू केलेलं आहे। मी सकाळपासून 6 वाजल्यापासून नेरूळमध्ये आलो होतो, वाशीमध्ये आलो होतो आणि आता कोपरखैरण्यामध्ये पण आपले जे काही असे स्पॉट असतील की जिथे अस्वच्छता जास्त आहे ते पण आपण डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये घेऊ। स्वच्छ सर्वेक्षणचं जर आपण बघितलं तर आता आपले सगळे सदस्य आहेत त्यांचं सगळ्यांचं नागरिकांच्या बरोबर त्यांचा संबंध पण येतोय। स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जे इंदूर आणि सुरत जी शहर आपल्या पुढे आहेत ती फक्त 2-3 मुद्द्यामुळे आपण मागे पडतोय। एक तर त्यातला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सिग्रिगेशनचा, ओला आणि सुका कचरा आपण वेगळा करत नाही, त्या ठिकाणी आपली मार्ग गेलेले आहेत। आणि झाडांच्या बाबतीत जर वृक्षारोपणाच्या बाबतीत बघितलं तर अलीकडे MPCBनं जे प्रदूषण नियंत्रण मंडळानं जे आपलं एअर क्वालिटी बघितली तर एअर क्वालिटी आपली तशी खराब आहे। त्यामुळे आपण प्लांटेशनचा पण प्रोग्राम आता हाती घेतलेला आहे आणि जे काय आपले पॉल्युशनचे एअर पोल्युशन जे खराब आहे त्याला कारण आपली जे डेव्हलपमेंटची जी कामं आहेत त्या ठिकाणी पण आपण उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। तर मागच्या वेळेला आपण ट्री सेन्सस केले। आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जवळपास 15,78,000 वृक्ष आपल्याकडे आहेत आणि पर्यावरण आणि पक्षी म्हणजे सर्व प्रकारचं मनुष्य, पक्षी, जनावर यांच्यासाठी जर आपण पर्यावरण योग्य संवर्धन करायचं म्हणलं तर आपण जे झाडं लावत होतो की ऑर्नामेंटल झाडं असतील, पामची झाडं असतील किंवा इतर, तर त्यापेक्षा देशी झाडं जी आपले आहेत आंब्याची आणि फळांची झाडं ते झाडं लावण्याकडे आपण प्रयत्न केलेला आहे। मी पाटील साहेबांचं पण कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत ती सगळी देशी झाडं आहेत, आंब्याची आहेत, लिंबाचे आहेत, आवळेचे आहेत। तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं जर झाडं लावली, महापालिका यामध्ये सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे। आमच्या नर्सरी पण आहेत, मगाशी आता बोलताना सांगितलं आपण की महापालिकेचे आमच्या प्रकाशगिरी आमचे नेरकर साहेब आहेत DMC, त्याचे सर्व झाडं आपण लावणार आहे। आणि ह्यावेळेला आपण जवळपास 2 लाख ह्या माणसामध्ये झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। मध्येच काल एक शासनाचा निर्णय आला की झाडं लावताना पण त्यांनी सांगितलेलं आहे की बांबूची लागवड करायची आपल्याला आणि शेवग्याची झाडं आणि खस गवत झाडं आणि बाकीची देशी झाडं तर आपण लावणार आहे। माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये पण आपण राज्यात आणि याच्या आघाडीवर आहे। त्या पद्धतीने मी सर्वांचं खरंच आभार व्यक्त करतो की ही चळवळ अशीच गेली पाहिजे। फक्त काही ठराविक NGO, ठराविक अधिकारी यांच्यामध्ये न राहता संपूर्ण जनमानसाची चळवळ रुजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेचा आहे। आणि या ठिकाणी आपल्या बरोबर बघितलं नवी मुंबई क्षेत्रात, तर नवी मुंबई क्षेत्रामध्ये महापालिका आणि इतर ऑफिसेस पण आहेत, मग सिडको असेल, MIDC असेल आणि इतर सर्व ऑफिसेस आहेत, रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणची पण स्वच्छता करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी महापालिका जाते, करते, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व जे ऑफिसर्स आहेत शासनाचे असतील, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे असतील, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून त्यांचा परिसर पण त्यांनी स्वच्छ करावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि त्यांना जर काही स्टाफच्या ऐवजी अडचण येत असेल तर आम्ही आमच्या महापालिकेच्या मार्फत पण ते स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। आता आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जाऊन डीप क्लीन ड्राईव्ह तिथे जाऊन घेतलेला आहे। ओडिशा पण रेल्वे स्टेशन मधले जे टॉयलेटची पण मार्क आपली मागच्या वेळेला गेली होती, तर कुठं कुठं मार्क जात आहेत आपले हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। त्या दृष्टीने आता पावलं उचललेलं आहेत आणि निश्चितच यावर्षी आपण देशामध्ये पहिला नंबर येईल याचा आम्ही खरोखरच निश्चय करून हा पहिला नंबर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो। यासाठी फक्त आपल्या सर्वांची साथ
आम्हाला पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा मी औदुंबर पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही वेंचिता फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण केलेलं आहे. हे आमचं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम जो आहे दुसऱ्या वर्षीचा आहे. गेल्या वर्षी पण आम्ही वृक्षारोपण केलं होतं. गेल्या वर्षी 108 झाडं लावते आणि यावर्षी आमचा उपक्रम 125 झाडं लावायचा आहे. आणि सर्वात पहिले तर आम्ही सरांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि ते सर्व एवढं सगळं मेहनत घेऊन सर्वजण आलेत. त्याच्याकरता खूप आभार सरांचे. आणि आम्ही वर्षभर असे वेगवेगळे उपक्रम करत राहतो. तर कृपया आमच्यासोबत जुळून राहा वेंचिता फाउंडेशन तर्फे. धन्यवाद. आप देख रहे हैं NMT न्यूज और आपको रखे सबसे आगे.